नरसापूर प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत पुण्यातील प्रसिद्ध अशा नवले पुलावर पुणेकरांनी आंदोलन पुकारलं होतं। तब्बल 4 तास नवले ब्रिज बंद होता। चिमुकलीला न्याय द्या असं म्हणत आंदोलकांनी चिमुकलीचा मृतदेह नवले पुलावर ठेवला आणि पुणे बेंगळूर महामार्गावर तब्बल 4 तास रस्ता रोको केला। त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना बाजूला केलं आणि वाहतूक कोंडी मोकळी केली। पण पोलिसांच्या लाठीचार्ज नंतर आंदोलकांमध्ये संतप्तेची लाट उसळली आहे। आंदोलनाची गर्दी वाढत असल्याचं पाहून पोलिसांनी तातडीने निर्णय घेतला आणि थेट लाठीचार्ज केला। पोलिसांनी महिलावर देखील लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला आहे। पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलाला कॉलर धरून उचललं। आंदोलन शांततेत चालू होतं, पण पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानं आंदोलन पेटलं असं आंदोलकांनी म्हटलं आहे। तर कोणताही लाठीचार्ज झाला नाही असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे। पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं स्पष्ट दिसत आहे। पोलिसांनी कोणताही लाठीचार्ज केला नाही। पोलिसांचा जो मुद्दा होता त्या मुद्द्यावर समजावून सांगितलं। काही लोक होते जे तिच्या आई वडिलांना बाहेर पडू देत नव्हते, त्यांना फक्त स्वखुशीने गाडीमधून बसवून नेण्यात आलं असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं। आम्ही मृत मुलीच्या नातेवाईकांना समजावून सांगितले, राज्य सरकार आणि पोलीस या प्रकरणात फास्ट ट्रॅकवर कारवाई करतील। आरोपपत्र लवकरात लवकर दाखल केले जाईल। आरोपीला लवकरात लवकर फाशी होईल असे आश्वासन आम्ही पीडित मुलीच्या कुटुंबियांना दिल्याचे अमितेश कुमार यांनी म्हटले आहे। दरम्यान नरसापूर प्रकरणातील चिमुकलीवर शनिवारी रात्री उशिरा अखेर अंत्यसंस्कार करण्यात आले। पोलिसांच्या संरक्षणात चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रकरणानंतर आता नरसापूर प्रकरण पेटलं असून सरकार देखील तातडीने कारवाईसाठी अग्रेसर असल्याचं दिसतंय। पोलिसांनी फक्त 1.5 तासात आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली होती। या प्रकरणी पुणे शिवाजीनगर कोर्टाने आरोपी कांबळे याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।